श्रीराम. आपण आज भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायातील 7वा श्लोक पाहणार आहोत. त्यातले जे शब्द आहेत त्याचा थोडा थोडा अर्थ समजावून घेणार आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर फारच विस्तृत विवरण केलं आणि खूपच ओव्या लिहिलेल्या आहेत, पण आपण गीतेच्या अंगाने पाहतो आहोत. तो श्लोक आहे, अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. एक एक त्याचा अर्थ आपण बघूया. अमानित्वम ह्याच्यावर काय म्हटलंय भगवंतानी, तरी सर्वथा एकत्वता ज्ञान लक्षण पार्था. ते म्हणतात ही सगळी ज्ञान लक्षण आहेत, तिथे अर्जुन ऐकून घे. जी स्वभावता अंगी बाणता लाभे मुक्तावस्था. या गीतेवरतीच स्वामी स्वरूपानंदाने सोप्या शब्दामध्ये भावार्थ गीता काढली. त्याच्या अंगाने आपण समजून घेतो. त्यात ते म्हणतात की ही जी ज्ञान लक्षणं आहेत ही स्वभावतः अंगी बांधली पाहिजेत आणि त्याने मग मुक्तावस्था लाभते. गुण अंगी बाणवणं अतिशय अवघड आहे. अवगुण बाणायला वेळ लागत नाही. म्हणजे अवगुण मिळवायलाही कष्ट नाहीत आणि बाणायलाही कष्ट नाहीत, पण गुण म्हणजे सद्गुण, दैवी संपत्तीचे गुण हे मिळवायला अवघड आहेत आणि मिळवणं आणि अंगी बाणवणं आणि तो त्याचा सहज स्वभाव होणं ही अवघड गोष्ट आहे. पण त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की ज्ञानी पुरुषाला ही लक्षणं सहजच असतात. याचा अर्थ असा की ज्ञानी होण्यासाठी जो काळ जात असतो साधनेचा, त्याच्यामध्ये हे गुण अंगी मिळवत मिळवतच ज्ञान मिळतं आणि ज्ञान झालं म्हणजे गुण सहज आहेत असं लक्षात येतं. म्हणजे दोन्ही गोष्टी एकाच वेळी व्हायला पाहिजेत आणि मग मुक्तावस्था प्राप्त होते, लाभते. याचा अर्थ जीव कधी बद्ध नव्हताच मुळी, त्यामुळे मुक्त होण्याचा प्रश्न नाही हे नंतर लक्षात येतं. पण मुळात आपण बद्ध असतो, तिथून मुक्षु, साधक आणि मग सिद्ध अवस्था आणि मग सहजच लक्षात येतं की मी मुक्तच आहे, मी आत्मा आहे. आत्मा हा कशानेही बद्ध नाही, प्राणी संकल्पे बांधला. त्यामुळे मुक्तावस्था ही सहज असते ज्ञानी पुरुषाला. मग त्याला त्यांनी अमानित्वम हे पहिलं लक्षण सांगताना म्हटलंय, नमस्कारुनी केला कुणी कधी मान सन्मान तरी मरण ते गमे तया ते. अमानित्व हे जाणो म्हणजे जो मान मिळवण्यासाठी सामान्य माणसं धडपडत असतात, त्या ज्ञानी पुरुषाला कुणी जर नमस्कार केला आणि त्याला मान सन्मान दिला तर मरण बरं पण हे नको असं लक्षात. त्याच्यावर थोडा विचार करण्याजोगा असं. कारण तो ज्या बोधावर असतो त्या ठिकाणी नमस्कार करणं, नमस्कार घेणं, करणारा एक घेणारा एक असं काही होतच नाही. खरं म्हणजे एकच परमात्मा सर्व ठिकाणी आहे असा भाव असल्यामुळे कुणी कोणाला नमस्कार करायचा आणि कुणी कोणाला घ्यायचा. पण त्याचं ज्ञानी आहे हे लक्षात घेऊन अनेक मंडळी त्याला नमस्कार करायला जातात. तेव्हा त्याला असं वाटतंय नमस्कार कसला घ्यायचा आहे आपल्याला, त्यांचा भाव दुखवायचा नाही म्हणून तो घेतला. तरी देखील ज्ञानी पुरुषाला वाटत असतं त्या ठिकाणी की नमस्कारापेक्षा मरण बरं पण नको नमस्कार घ्यायला. न जाणो पुन्हा देहबुद्धीवर यायला होईल आणि देहभावावर देहबुद्धीवर आलो की त्याच्यामध्ये मग एक अहंकार येईल. त्यामुळे हे सगळं टाळायचं असलं तर पुष्कळ वेळ असं दिसतं की ज्ञानी पुरुष संत पुरुष समाजापासून लांबच जाऊन राहतात. त्याचं कारण हेच होतं की अनेक मंडळी कोणाला कळो न कळो वेगळं असं वाटतं, नमस्कार करायला येतात आणि तो असं म्हणतो नको ह्याच्यापासून लांब राहावं. त्यामुळे अमानित्वम हा गुण त्याच्यात आहे. मान नाही आणि मान हवा असं वाटणं हे अज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे. म्हणून अमानित्व हे लक्षण सांगितलं. पुढचं सांगितलं अदंभित्व. आता हे कसं आहे, मुखे न बोले जरी बहु केले उपकार जगावरती. जगावर याचा अर्थ काय, सगळ्या विश्वावर आपण करायला जात नाही, ती ताकदही नसते.
पण कुणावर जरा जर काही उपकार केला, काही आपण दिलं घेतलं, किरकोळ गोष्ट असेल तर ती मुखाने बोलत नाही, किंबहुना मनात सुद्धा येता कामा नये. म्हणून दिलं की संपलं. म्हणून आपल्याकडे म्हणायची पद्धत आहे की एका हाताने दिलं तर दुसऱ्या हाताला ते कळतं देखील कामा नये. आणि हाताचा उपयोग हा देण्यासाठी करावा, घेण्यासाठी करू नये. आपल्याजवळ जे जे काही असेल ते द्यावं. शक्तीच्या अंगाने असो, पैशाच्या अंगाने असो, अन्न असो, वस्त्र असो. म्हणून अन्नदान, विद्याज्ञान, द्रव्यदान, अनेक दान सांगितले. त्यामुळे जगावर आपण किंवा जे काही दोन माणसावर केलेले असतील ते मुखाने तो बोलून दाखवत नाही. आणि बोलून दाखवत नाही याचा अर्थ मनात देखील येऊ देत नाही. म्हणजे जे झालं ते सहज आहे असं वाटलं पाहिजे. म्हणून नेहमी तुकोबांची एक जावभंग आहे, तो सारखा आठवतो आणि तो सारखा त्याचं चिंतन करावं असं वाटतं. तुकाराम महाराज म्हणतात, एका देहाचे अवयव, हे सगळं जे आहे एका देहाचे अवयव जसे आहेत, मी एका अवयवाने दुसऱ्या अवयवावर उपकार केला असं म्हणणार का? हाताने जेवण केलं तर हाताने असं म्हणायचं का तोंडाला, मी तुझ्यावर उपकार केले, मी तुला दिलं असं म्हणावं का? दाताने म्हणावं का, मी चावून तुझ्यावर उपकार केले असं म्हणावं का? हे जसं सहजच करायचंय, कारण तसं केल्याने सगळ्यात देह चांगला राहणार आहे. हे करणं हेच माझं कर्तव्य आहे. हे जर त्याच्यानं झालं नाही तर आपण म्हणतो काहीतरी व्याधी झाला बहुतेक, नेहमीची कामं याची का होत नाही. म्हणजे नेहमीची कामं सहज होणं हे जसं देहाला विपरीत आहे, आणि नाही झालं तर काही विकार झाला असं म्हणतो. तसं जर ह्याच्या मनात येत असेल की मी ह्याच्यासाठी अमकं केलं, ते विकारी मन म्हटलं पाहिजे. आणि आपल्याला तर परमार्थाला अविकारी आवश्यक आहे. म्हणून सगळं मनातलं काढण्यासाठीच ध्याननामादी साधन आहे. आणि म्हणून पुढे त्यांनी म्हटलंय, झाकी निपजे दान पुण्य. दान पुण्य जर झालं असेल तर ते झाकून टाकतो. त्याला त्यांनी एका ठिकाणी उदाहरण असं दिलंय की शेतकरी बी पेरतो, जमिनीवर टाकतो आणि तो झाकतो मातीनं. ते जे पेरलं आहे तसं पुण्य केलं ते झाकून टाकायला पाहिजे. पण त्याच्याबरोबर उलट लक्षण आहे अज्ञानाचं, फोकारच जातो. म्हणजे इतकं दिलेलं आहे, नाव आलं का छापून बघतोय आपण वर्तमानपत्रात. कशासाठी? रकानेच्या रकाने, पानाच्या पानं. तिथं द्या, नाव छापून येतं लगेच. माझी पायरी बसवा अमुक ठिकाणी, अमुक ठिकाणी फोटो लावा, म्हणजे इतकं पैसे मिळणार. हे जे आहे हे बरोबर अज्ञानी माणसाचं लक्षण आहे. ज्ञानी पुरुष आदंबित्व जे सांगितलंय तो झाकी, म्हणजे आधी करतो. म्हणून दानावर सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणताना म्हटलंय, दान मी केलं असं म्हणू नये, मी त्याचं देणंच होतं, ते देऊन मी मोकळा झालो त्याच्या ऋणातून. दिलं नाही तो अडकलेला आहे, दिल्याने मोकळा झाला. म्हणजे हा भाव कुठपर्यंत गेला पाहिजे ते बघा. म्हणजे आधी जाणीवच असू नये, त्यातून वाटलं जाणीव झाली तरी लक्षात ठेवा मी त्याचं देणं होतं, त्यामुळे तो मला परत कधी करणार असं वाटतं का? म्हणे दिलं दिलं संपलं. पुढचं आता जे ते आहे अहिंसा, त्याच्यावर जरा विस्तृत विवरण ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय. कशी अहिंसा सांगितले पहा. हळुवारपण पाय ठेवणे चालताची भोईवरती. जमिनीवर चालताना इतकं हळुवार पाय ठेवलं पाहिजे की स्पर्शे जीवा तेथ, तिथं जो काही जीव असेल, मुंगी माशी कीटक असेल तो, त्याचं ते सुख घेत असेल विश्रांती, त्याला धक्का तर नाही ना लागणार. म्हणे पावो धडपडील, स्वामीची निद्रा मोडेल. कोण स्वामी? तो तिथं खाली आहे, तो पायाखाली जाणार. आपल्या चालण्याने त्या जीवाला दुःख तर नाही ना होणार. आणि म्हणून अशी संतांची उदाहरणं सांगितली जातात की आळंदीला तिथं सुद्धा संतांचं सांगतात की खाली मुंगळे पुष्कळ होते, तर कुणीतरी म्हणलं महाराज ते मुंगळे आहेत खाली, असू देत काय काळजी करू नको. त्यांनी सगळ्या फेऱ्या घातल्या पण एकही मुंगळा चिरडला नाही. आता आपण जर त्या ठिकाणी असतो तर एक पाव टाकल्यावर किती चिरडले असते कोणाला. म्हणून अहंकारी माणसाचं लक्षण हे की असं जोरात सगळ्या गोष्टी करत.
आणि अनंकारीचं वर्णन इतकं देखील केलंय त्या गोपींचं, ते पाण्यावरून चालत जायच्या त्या, असं त्यांनी वर्णन केलं एका ठिकाणी प्रवचनकाराने. तेव्हा त्यांना वाटलं ठीक आहे चालत गेल्या. पण एका गोपीला वाटलं काय बघा, आपण पाण्यावरून सहज चालत जातो, बुडाली. म्हणजे निरहंकारी पाहिजे, मी निरहंकारी आहे हा अहंकार आला की संपूर्ण बुडा. आता तोही तंत्र असतं बघा, मी किती निरहंकारी आहे. सर्वे देवा तेथ पांडवा तयासी सुख विश्रांती. आणखी काय सांगितलं, स्नेह पाजरे पुढा अक्षरे. म्हणजे काही प्रेमाच्या अंगाने बोलायचं असेल, एखाद्याविषयी प्रेम व्यक्त करायचं असेल, तर आधी तो स्नेह पुढे आणि मागणं मग अक्षर देतात. आणि आपलं म्हणजे हाऊ ग्लॅड टू मीट यू म्हणतात का, आई कुठं प्रेम नसतं, काही नसतं. आणि इथं ते म्हणतात आधी दृष्टीतून, त्याच्या वागण्यातून पहिल्यांदा प्रेम पुढे येतं आणि पाठीमागून शब्द येतात. मग पुढा अक्षरे धावती तया मागे, बोल नच कुणा खुपे. आपण बोललेला एक शब्द कोणालाही लागता कामा नये अथवा वर्मी लागे. आपण तर ह्याच्यामध्ये तो जास्तीत जास्त कुणाला बारीकसा असं टोचायचं, सासूबाईने बोलायचं, सुनेनं बोलायचं एकमेकांना, असं न बोलता. मी त्याला म्हटलं नाही, त्याला म्हटलं नाही, पण जे काही बोललाल ना त्याचा उद्देशच असा होता की त्याला लागावं. आणि इथं त्यांनी सांगितलंय कुणाला जरा देखील खुपू नये अशा पद्धतीनं, किंवा वर्मी लागणार नाही अशा पद्धतीनं बोलायचंय. परिमित बोले, थोडंच बोलायचं. शब्द कसे, शब्द कोवळे, म्हणजे बोलणं ही कमी आणि शब्द देखील अत्यंत कोवळे. परिमित बोले, शब्द कोवळे. आणि ते शब्द कसे, सत्य आणि सुरसाळ. ते शब्द देखील सत्य आहेत आणि सुरसाळ आहेत. रसाळ शब्द आहेत, प्रेमाने भरलेले शब्द आहेत. म्हणजे प्रेमाने भरलेले आहेत शिवाय सत्य आहेत. सत्याची व्याख्या देखील ज्ञानेश्वर महाराजांनी चांगली केली. सत्य म्हणजे मी आपलं बोलून टाकलं असं त्याचा अर्थ नाही. कठोरपणाने बोलणं हे नाही, सौम्य तर पाहिजेच. आणि सत्य सांगताना देखील कोणाला खुपणार नाही, कोणाला दुःख होणार नाही अशा पद्धतीनं आणि त्याच्या हिताचं बोलणं असेल ते सत्य आहे. म्हणजे असत्याचा अर्थ सत्याचा अर्थ नीट समजून घेतलं पाहिजे. ज्या बोलण्यामधून दुसऱ्याचं हित साधेल असे शब्द अत्यंत रसाळपणाने गेले पाहिजे. म्हणून हितप्रद भले, ते सत्य पाहिजेत, रसाळ पाहिजेत आणि हितप्रद पाहिजेत, भले चांगले पाहिजेत. आणि कसे आले, सहज उसळले. ते शब्द सहज यायला पाहिजेत. असे अमृत कल्लोळ, जसे अमृताचे लाटा यावात ना, असं त्याचं बोलणं वाटलं पाहिजे. स्वामीजींच्याकडे आलं, स्वरूपानंदांच्याकडे गेलं, कसे बोलायचे. नुसतं त्यांच्या बोलण्यातच गेलेलं माणसाला समाधान वाटायचं. या म्हणाले नुसतं घरी बस. कुणी लहान आहे का मोठा आहे काय नाही, कुणी असो, इतक्या प्रेमाने त्याचं स्वागत असायचं. स्वरूपानंद तर कुणी आलं की दोन्ही हात जोडूनच, येणाऱ्या व्यक्तीने ह्याला नमस्कार करायचा, काही नाही त्यांना करायचं. हे काय आहे, सहज व्हायला वर्षानुवर्ष ती सवय लागली पाहिजे. आणि ती सवय म्हणजे आतून आलं पाहिजे. वर्ण जसं ते रंग काय लावून रंग आणतात, फळाला पिकलेले दाखवतात आणि आत आंबट असतात, असं उपयोगी आतून पिकलं पाहिजे. आणि म्हणून ती साधना जी 30 वर्ष 40 वर्ष जन्मजन्म सांगितले, त्याचं कारण आतून जे काही बोध असतो तो सहज बाहेर प्रगट झाला पाहिजे. कृपा दृष्टीने घडे पाहणे. पाहणं ते कसं आहे, नुसतं नाही आहे, कृपा दृष्टीच जी पडते ती कृपा दृष्टी आहे. काही मंडळी असं म्हणतात आम्ही एक शब्द बोललो नाही, शब्द बोलला नाही, पण जो कटाक्ष टाकला ना तो इतका जळजळीत होता की न बोलता सगळं कळलं यानं काय म्हणायचं होतं ते. त्यामुळे असा उपयोगी नाही. कृपा दृष्टीने घडे पाहणे जया भूतमात्रा, असं ज्या भूतमात्राकडे कृपा दृष्टीनं पाहणं होतं
आणखी कसं, बुडत्या जीवा हात द्यावया कधी न मानी त्रास. म्हणजे दृष्टी अशी, आणि हात कोणाला द्यायचा आहे? बुडत्या जीवा. आपण शेखांड करायला जातो, आपल्या बरोबरीचा असेल तर, बुडता असेल तर त्याला आपण हाताने धरत नाही, तो लांब. त्यांनी उलट म्हणताय, बुडत्या जीवाला हात देताना ह्याला कधीही त्रास वाटत नाही. किंबहुना हे आपण करायलाच पाहिजे, नाही केलं तर पाप आहे. कारण तो बुडतो आहे आणि मी जर उभा आहे काठावर, तर त्याला हात देऊन काढणं हे माझं काम आहे. मी पोट भरलेलं आहे, दुसरा उपाशी आहे असं म्हटल्यानंतर त्याला देणं हे आपलं काम आहे. आपल्या घासातला घास द्यायला सांगितलाय. पूर्वी अशा गोष्टी आपण सगळ्या ऐकलेल्या आहेत. आता पोट भरलं तरी सुद्धा देवत नाही दुसऱ्याला, त्याला काय अर्थ बघा. म्हणून कुठं आपल्याला पोचायला पाहिजे ना, आपण कुठं आहोत हे लक्षात घेऊया. काया वाचा मने सर्वथा विश्वहितास्तव झटणे. कशासाठी करायचंय, कशासाठी जीवन आहे आपलं, असं जर विचारलं तर काया वाचा मन, जे जे आपल्याकडे आहे त्याचा सगळा उपयोग करून विश्वहितासाठी झटणं. सगळं विश्व आपल्याला आता आवाक्यात नाही, आपल्या आसपासचं जे आहे त्याच्यासाठी का विना जेवढी आपली व्यापकता वाढेल आणि जेवढं आपण या गोष्टीचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करायला लागू, तितकं तितकं भगवंत देत राहतो. तुमचं शरीर जर तुम्ही दुसऱ्यासाठी झिजवलं तर शक्ती देत राहतो. तुम्ही जर पैसा दुसऱ्यासाठी वापरला तो मिळत राहतो. त्यामुळे जे जे काही आपण मिळालेलं आहे ते दुसऱ्यासाठी वापरायचं. स्वामीजी म्हणत, परमेश्वर आपल्याला देतो ते आपण दुसऱ्याला देण्यासाठी, आपण त्याच्यातला आनंद घ्यायचा आहे, देण्यामध्ये जो आनंद मिळतो तो. म्हणून आपल्या आत्यंतिक गरजेपुरतं ठेवून बाकी सगळं पुढे द्यायचंच आहे. ही ध्यानाची आणखीन पुढची पायरी. आता सगळं सांभाळून थोडं थोडं देतो, त्याच्या पुढे आणखीन देणं. आणि आपली गरज वस्तुता बघायला किती कमी असते, पण आपण असू दे असू दे हे जे आहे ह्याला लोभ म्हणतात. आणि ह्या लोभाच्या पोटी दान होत नाही. म्हणून त्यागातला आनंद ज्याला कळला तो मग भोगाचा आनंद घेण्याच्या मागे लागत नाही, तो देण्यातला आनंद मानतो. पण ते देणं देखील सत्पात्री झालं पाहिजे, योग्य त्या वेळेला योग्य ठिकाणी, तर उपयोग आहे. म्हणून काया वाचा मने सर्वथा विश्वहितास्तव झटणे, परपीडा नच कधी चिंतने. बघा, दुसऱ्याला पीडा द्यायची तर नाहीच, पीडा द्यावी असं मनात देखील न येणं, त्याला चित्तशुद्धी म्हटलंय. मनात आपल्या आलं तर आपणच विचार करावा, असं का बरं आपल्याला वाटलं, घ्यावं नाम. ह्याच्यासाठी सारखं अंतर्मुख होऊन बघितलं पाहिजे आपलं बोलणं, चालणं, वागणं. आणि म्हणून ज्ञानाच्या जोडीनं हे सगळं सारखं स्वतःवर लक्ष ठेवून बघितलं पाहिजे. त्याच्यासाठी मुरावंच लागतं पुन्हा ते ज्ञान. नाहीतर काही वेळा सद्गुरूंच्या कृपेनं ज्ञान झालं असं क्षणभर वाटतं, पण ते ज्ञान टिकत नाही. त्याचं कारण मन शुद्ध नसतं. आता ज्ञान काय स्वयं आहे, स्वयंसिद्ध आहे. ज्ञान मिळवायला काही करायला लागत नाही. परंतु जे काही कर्म, भक्ती, योग आपण करतो त्यांनी चित्तशुद्धी झाली तर ते ज्ञान थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. ते मन शुद्ध व्हायला पाहिजे आणि ते कृतीतून व्यक्त झालं पाहिजे. आणि बघा आता मी किती ज्ञान केलं, आता मी किती निरहंकारी आहे वगैरे असलं नाही. त्याची सहजावस्था आली पाहिजे. म्हणजे जी गुण अंगी मिळाले त्या गुणांची देखील सहजावस्था, सहजच ते गुण आहेत. दुसऱ्याने बघावे काय बघायचं असेल तर, ज्याने त्याच्याबद्दल बोलणं नाही. ज्याला अहिंसा असं म्हटलेलं आहे. पुढचा गुण इथं सांगितलेला आहे शांती. तरी स्वभावे जे जे पावे जगी प्रिया प्रियते ते निवांत सुशी सर्वथा. त्या जगामध्ये वावरत असताना प्रिय किंवा अप्रिय
सगळंच काही गोष्टी आपल्याला प्रिय होतील असं नाही, पुष्कळशा गोष्टी प्रिय नसतातच बहुधा. पण प्रिय आणि अप्रिय काही जरी आलं तरी स्वभावतः जे जे आपल्या समोर येतं ते निवांत सुशी शांतपणे सहन करतो. आणि मी सहन करतो याची देखील जाणीव नसणं. आता आपण काय म्हणतो, तो इतकं बोलत होता, मी शांतपणे ते ऐकून घेतलं. हा, मी शांतपणे ऐकून घेतलं ही जाणीव होतीये ना, आणि ही किती खोलपर्यंत असतं. मला आठवत आहे, मी स्वामीजींशी बोलत असते, ते कॅसेटवर इथे येतं पण, की मी काल तो प्रसंग असा चांगला हाताळला, इतकी ती व्यक्ती रागावत असताना मी शांत राहिले. दुसऱ्या दिवशी मी स्वामीजींना म्हटलं, मी त्यावेळेला शांत राहिले हे मी आज तुम्हाला सांगते आहे, याचा अर्थ ते आत कुठेतरी राहिलं की मी शांत राहिले. मी म्हणले बरोबर आहे. म्हणजे मी शांत राहिले याची जाणीव न होता सहजच शांत राहणं, त्याला क्षांती म्हटलंय. किंवा एका ठिकाणी अनाक्रोश क्षमा असा एक शब्द वापरलेला आहे. म्हणजे मी त्याला क्षमा केली याच्याबद्दलचा डांगोरा पेटला सगळीकडे, असं नाही. अनाक्रोश क्षमा करायची नाही तर करायचं काय दुसरं. म्हणून सद्गुरू सदा क्षमा करा असं म्हणणं सद्गुरूंचा अपमानच असतो एक प्रकारचा. ते क्षमाच करत असतात. उदंड अन्याय अपराध करून आला तरी क्षमा म्हणून समर्थांनी त्याच्यावर शेवया फार चांगला आहे. उदंड अपराध करून आला तरी आई जशी मुलाला क्षमाच करत असते, पोटातच घालत असते त्याच्या. ते आता आपल्या हल्ली पद्धत पडली, काय झालं की सॉरी म्हणायचं, ते वरवर नुसतं ते मॅनर्स आणि एटिकेट्स मध्ये येतं. तो क्षमा मागतही नाही, हा क्षमा केली म्हणतो, पुन्हा आत राहिलेलंच असतं, त्याच्याही असतं आणि याच्याही असतं, असं नाही. म्हणून इथं शांती, निवांत सोशी सर्वथा. आता आरजव, निस्पृह बोले, निर्भय डोळे, अंतःकरणी सरळ. बघा एक शब्द कसा आहे. आर्जव म्हणजे रुजुता, सरळ स्वभाव, आत एक बाहेर एक नाहीये. निस्पृह बोले, त्याचं बोलणं सहज आहे. निस्पृह याचा अर्थ सुद्धा काही अपेक्षा नाही, निरपेक्षपणे जे आहे ते बोलतोय. याचा अर्थ असा, निस्पृहला मी बोलून टाकलो म्हटलं आत एक बाहेर एक नको, असा त्याचा अर्थ नाही. निरपेक्ष बोलायचं आहे, पण ते बोलणं कसं असावं ते वरच्या ओव्यातनं आलेलं आहे. कोणाला खोपणार नाही, बोचणार नाही असं. आणि निर्भय डोळे, डोळ्यात भीती नाही. म्हणून अभयम असा एक शब्द आलेला आहे पुढच्या अध्यायात. भीती माणसाला जी असते ते आपल्या कर्मांची असते, मृत्यूची असते. राजभय, चोर म्हणजे भय म्हटलेलं आहे ते. चोर काहीतरी आपल्याकडनं घेऊन जाईल, किंवा काय हल्ली म्हणतात तसं धंदा करणारा इन्कम टॅक्स, सेल टॅक्स. आता जवळ असलं तर कोणी आपल्याकडनं घेऊन जातं का काय, आणि कोणाची धाड येते का काय. सगळ्या व्यवहार चोख, प्रामाणिक, कशाची भीती नाही. आणि ज्याला बोध झाला तो म्हणतो मीच तर सगळ्या ठिकाणी नटून आहे, भीती कुणाची कशापासून. तुकोबा जसं म्हणायचे, चोर आला तर त्यालाच वाटेल आपलंच गेलं का काय कोणाचं, पण ह्याच्याकडे काही सापडतच नाही, निर्धास्त बसलेला आहे. आता ते आता ज्ञानी पुरुष आहेत, चारी हातांना, आपल्या हाताला 10 बोट आहेत म्हणून बरे आहेत, सगळ्या बोटातनं अंगठ्या आहेत, गळ्यातनं साखळ्या आहेत सोन्याच्या, असं काय काय घालून ते संत फिरत असतात. ते संत कसे म्हणायचे. मग भीती आहे तरी त्याच्या पोटी, पैसे साठवले की आले की नाही भीती. त्यामुळे निस्पृह काही नाही, ते सर्व कुणी लुटा, लुटण्याजोगं काही नाहीच आहे. आणि ज्ञान लुटलं तर त्याचंच कल्याण आहे. विद्या त्याच्याकडनं लुटली तर घेणारच कल्याण आहे, याचं काही जातच नाही पुन्हा. म्हणून विद्यादानामध्ये असं आहे, स्वतःच काही न जाता दुसऱ्याला मिळत असतं. पण इथं त्यांनी म्हटलेलं आहे तसं, निस्पृह बोले, निर्भय डोळे, अंतःकरणी सरळ. अंतःकरणात आत एक बाहेर एक काही नाही, स्वच्छ आहे, प्रेम आहे सगळ्या ठिकाणी भरलेलं.
वेडवाकडं बोललो असलं म्हणजे भीती असते. मी त्याला असं बोललो, आता त्याचा काय परिणाम होतो कोणास ठाऊक. काय नाही, सरळ अंतःकरण. स्वामी म्हणायचे ना, जे कुणी यावं माझ्याकडे, माझ्याशी शत्रुत्व करणारा समजा कोणी असेल, तो आला तर त्यालाही मी म्हणे राहा ना इथे, माझ्याकडे राहा, आपण राहू प्रेमाने. अशा तऱ्हेची त्याची वृत्ती पाहिजे. आर्जव नावे हे जाणावे ध्यान क्षण प्रबळ, नित्यांतरी सर्वतोपरी श्री सद्गुरूचे ध्यान. अखंड अंतरात सद्गुरूंचं ध्यान चालू आहे. सद्गुरूंचा याचा अर्थ पहिल्यांदा स्वरूपाचं असतं, गुणांचं असतं, आणि पुढे त्यांच्या बोधाचं असतं. आणि सद्गुरु तत्व हे निर्गुणच आहे हे लक्षात आलं ना, हळूहळू ध्यान करता करता त्या निर्गुण तत्वाशी मिळून जायचं आहे. म्हणून हा बारकावा लक्षात घ्या. पहिल्यांदा त्यांची मूर्ती बसवतो, त्याची आरती करतो, त्याला हार घालतो, पण त्या सगुण रूप जे आहे ते ज्या निर्गुणातून आलेलं आहे त्याच्याशी आपल्याला मिळून जायचं. ध्यान करता करता आपणही आपल्या निर्गुण तत्वापर्यंत जायचं आहे आणि त्या निर्गुण तत्वाची एकरूपता साधायची. म्हणून श्री सद्गुरूचे ध्यान निधान पार्था, तेची सर्वथा तेची सुख समाधान. आणि सद्गुरूंचं ध्यान करणं हेच निधान आहे, हा ठेवा आहे. शिष्याचा मोठा ठेवा काय? अखंड सद्गुरूंचं ध्यान होत आहे, हा मोठा ठेवा आहे. आणि तेच सुख समाधानाचं ठिकाण आहे. गुरुदेव पिता, गुरुची देवता. गुरुच देव आहे, गुरुच माझा पिता आहे, गुरुच माझी देवता आहे. सर्वथैव गुरु माता, माझे माता पिता गुरु दैवत सगळे माझे गुरुच आहेत. नेणे पार्था, ह्याच्याखेरीज दुसरं काही माहिती नाही. मार्ग अन्यथा जो गुरु सेवे परता. आणि जीवनाचा मार्ग काय आहे? तो गुरूंची सेवा हा जीवनाचा मार्ग आहे. आणि गुरूंची सेवा ह्याचा अर्थ गुरूंच्या तिथं जाऊन त्यांचे पाय चेपले पाहिजेत आणि डोकं घासलं पाहिजे असा त्याचा अर्थ नाही. स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. स्वामींची परमसेवा सद्गुरूंची याचा अर्थ त्यांच्या मनातला भाव ओळखून त्यांनी सांगितलेली साधना करत आपण त्यांच्या जवळ जाण्याचा, त्यांच्यात विरून जाण्याचा प्रयत्न करणं ही खरी सेवा आहे. न जाय तीर्था, आता गुरु भेटले ना, आता तो फिरत राहत नाही कुठे. न धरी व्रता नेम धर्म नच पाहे, अमुक एक व्रत आहे, अमुक एक नेम केलेला आहे, काही नाही. क्षणहीन राहे गुरुसेवे विण आचार उपासन हे. गुरुसेवेशिवाय एकही क्षण राहत नाही. म्हणून बाकीचं कुठं इकडं फिरणं तिकडं फिरणं सगळं जातं आणि एकच लक्षात येतं की त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण करत राहणं. अंतरी शौच याचा अर्थ अंतरी भला निर्मळ झाला, आत्मज्ञाने श्रेष्ठ. बाह्य भाग तो कर्मेची धुतो, जाण शौच दे चेत येतो. शौच म्हणजे शुद्धी. अंतरामध्ये आत्मज्ञानाने धुतला गेलेला आहे, स्वच्छ आहे अंतर. आणि बाहेरच्या बाजूला कर्माने जे आपल्या वाट्याला आलेले कर्म आहे ते कर्म उत्तम तऱ्हेनं करणं. यांनी बाह्य अंतर, बाह्य जो भाग आहे तसं एखादा सोन्याचा कलश असावा आणि तो अमृताने भरावा. तसं आतमध्ये ज्ञान अमृत आहे आणि बाहेरच्या बाजूला देह मन बुद्धीचा सुवर्ण कलश आहे, तो भरलेला आहे. दुसरं स्थैर्य सांगितलं. न डळे चित्ती जरी उसळती सुखदुःखांच्या लाटा. सुखदुःखाच्या लाटा आल्या तरी स्थिर स्वरूपी वृत्ती जाहरी. वृत्ती त्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहिली, त्यामुळे सुखदुःखाचा त्याला लेप नाही. हा स्थैर्य गुण सांगितला. आणि शेवटचा आत्मविनिग्रह सांगितला. मन जतन करी नित्य अंतरी. अंतरामध्ये मन ठेवलेलं आहे, सावधान आहे, पूर्ण काढून घेतो विषयातून तो आत्मविनिग्रह जाणं. म्हणजे विषयातून मन काढलेलं आहे आणि आतमध्ये नेऊन ठेवलेलं आहे आणि ते आतच राहील याच्याविषयी अत्यंत सावध राहिलेलं आहे. म्हणून याला आत्मविनिग्रह असं म्हटलेलं आहे. आता हा आपण थोडक्यात हा विषय समजावून घेतला. आता ह्याच्या अंगाने ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओव्या लिहिल्या आहेत हा आपण समजून घेतल्या म्हणजे जास्ती आपल्या लक्षात येईल. हरि ओम तत्सत. नमितो योगी थोर विरागी
तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा हृदः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.